तर खरं तर महानगरपालिकांच्या निवडणुकांची तारीख आता जाहीर झालेली आहे, परंतु युतीचं काय होणार याचं भिजत घोंगडं अजूनही कायम आहे। नाही म्हणाला खरं तर भाजप आणि शिवसेना दोनही पक्षांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे, परंतु चर्चेच्या पहिल्या फेरीतच वादाची खूप मोठी ठिणगी पडली आहे। आकड्यांच्या खेळात आज सार्वजनिक चर्चा करणं योग्य नाही। या चर्चेची सुरुवातच पारदर्शी पद्धतीचा महानगरपालिकेचा अजेंडा असला पाहिजे याच्यावरनं आज आम्ही चर्चेला सुरुवात करणार आहोत। शेलारांनी सांगितलेलं हा अधिकृत बाईट आहे, सांगितलं की पारदर्शी अजेंडा असावा महापालिकेच्या संदर्भात, ही भाजपची भूमिका आहे। ठीक आहे, अमित शाह किंवा देवेंद्र बोलतील तेव्हा मी बोलेन। युतीची चर्चा सुरू होण्याआधीच पहिली ठिणगी पडली आहे आणि ती मुंबई पालिकेतल्या पारदर्शक कारभारावरून। 25 वर्ष पालिकेवर भगवा फडकतोय, सत्तेत भाजपही वाटेकरी आहे, पण त्यानंतरही मुंबईतले रस्ते, फुटपाथ, कचरा, गटारं आणि ढीगभर समस्या जागेवरच आहेत। त्यावरच युतीच्या चर्चेआधी भाजपनं बोट ठेवलंय, त्यामुळे आकड्यांच्या खेळात काय होणार हे वेगळं सांगायला नको। जागा किती कोणी लढाव्यात यापेक्षा मुंबई शहराला अजून जास्त पारदर्शी कारभार कसा द्यावा हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आकड्यांच्या खेळात आज सार्वजनिक चर्चा करणं योग्य नाही। गंमत अशी आहे की मुंबई महानगरपालिकेवर ज्या पद्धतीचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा एवढ्या वर्षात देखील मुंबईकरांना चांगले रस्ते न मिळणं, 30 गटारं पुन्हा पुन्हा तुंबणं, मुंबईकरांना पाणी न मिळणं आणि या सगळ्यांमध्ये जो सातत्यानं मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार, हे काही मुंबईकरांना नवीन नाही। तर त्यामुळे आम्हाला एकंदरीत या सर्व प्रकारामध्ये पारदर्शिता हवी। मुंबई विभागातून भाजपचे एकूण 18 आमदार आहेत, तर शिवसेनेचे 13, तर मुंबईत भाजपचे 3 आणि शिवसेनेचे एकूण 3 खासदार निवडून आलेत। त्यामुळे भाजपची वाढलेली ताकदही युतीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल। शिवाय भाजपनं आपल्या इलेक्शन स्ट्रॅटेजीमध्ये गुजराती अधिक उत्तर भारतीय अधिक मराठीचं कॉम्बिनेशन आणल्यानं सेनेसमोर तगडं आव्हान आहे की मुंबईचा मतदाराचा जो कौल असतो, विशेषतः महापालिका निवडणुकांमध्ये, त्यामध्ये भाषिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होतं आणि ते शिवसेनेच्या नेहमी पथ्यावर पडत आलंय। हीच परिस्थिती महापालिका निवडणुकीत यावेळीही होऊ नये या दृष्टीने त्यांनी काही प्रयत्न जाणीवपूर्वक केलेले दिसत आहेत मागच्या काही 2 वर्षामध्ये। विशेषतः उत्तर भारतीय आणि गुजराती अशी एक मतांची मूठ त्यांना विधानसभेच्या निवडणुकीतही त्या मताच्या ध्रुवीकरणाचा फायदा झाला होता। तीच मूठ अधिक प्रभावीपणे बांधण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत। 2012च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं 158 जागा लढवल्या होत्या, त्यातल्या 76 जागांवर शिवसेना विजयी झाली, तर भाजपनं 69 जागा लढवल्या होत्या, ज्यातल्या 32 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले। गेल्या 5 वर्षात पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेले। विधानसभेत एकमेकांना अफजल खान, निजामांचे बाप अशा शेलक्या शब्दात उपमा दिल्या गेल्यात। याशिवाय भाजपचे 122 आमदार असल्याने तो राज्यातला मोठा पक्ष आहे। नगरपालिकेतही भाजप नंबर 1 आहे, त्यामुळे मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेला आता जागांसाठी घासाघीस सोपी नसेल। अजून प्रस्ताव आलेला नाही, पण चर्चा आज सुरू होईल अशी शक्यता आहे आणि जसं आमचं ठरलेलं आहे की तिघ जण, शिवसेनेकडनं 3 जण आणि भारतीय जनता पक्षाकडनं 3 जण हे प्राथमिक चर्चा करतील आणि नंतर मग मी आणि देवेंद्र जे आहेत आम्ही आमच्या पातळीवरती याचा काय तो निर्णय घेऊ। शिवसेनेची बैठक होते, भाजप सकारात्मक आहे युतीसाठी, आपली काय भूमिका आहे आणि आपल्याकडे 3 जण कोण? मी जर का नकारात्मक असतो तर मी भेटीला माणसंच पाठवली नसती किंवा पाठवण्याचं जाहीरच केलं नसतं। याचा अर्थ मी सकारात्मक आहे। विधानसभेला भाजपनं शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवलं। तो अनुभव गाठीशी असल्यानं सेनेनं मुलाखती आणि बैठकांचा जोर लावलाय। उमेदवार फायनल करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे।
त्यामुळे युतीचा बँड वाजला तर दोन्ही पक्ष फुल तयारीत आहेत. त्यामुळे आता फक्त यावेळी युती तुटल्याची घोषणा करणारा विलन कोण किंवा युती झाल्याची घोषणा करणारा हिरो कोण असणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.